नमस्कार. संडेच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 31 डिसेंबर 2025 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीत भाजपच्या उमेदवारीवरनं मोठा वाद उफाळून आला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावती शहरात भाजपच्या अंतर्गत वादाचे चित्र उघडपणे समोर आले असून काही नेत्यांचा घेराव करून कार्यकर्त्यांनी जाब विचारल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी यादी जाहीर होताच अमरावतीत भाजपमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी एकत्रित येत पदाधिकाऱ्यांचा घेराव केला आणि उमेदवारी वाटपावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान शिवराय कुलकर्णी यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उमेदवारी वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध दर्शविला आहे. उमेदवारी वादामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून निवडणुकीच्या तोंडावर हा असंतोष पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देखिए, एक दुर्भाग्य कहूंगा मैं इसे, हम जिस भारतीय जनता पार्टी की पूजा करते थे, पैर पड़ते थे, उस कार्यालय में हमको आज भीख मांगने जाना पड़ रहा है. ये एक बहुत बड़ा दुर्भाग्य है. और दुर्भाग्य इसलिए कहूंगा मैं कि बंडी हुसे, आप नाम एक बार डबल रिपीट करता हूं, मैं डंकी की चोट पे करता हूं, बंडी हुसे, जो कि भारतीय जनता पार्टी का सदस्य भी नहीं था अभी तक, जिसने नरेंद्र मोदी जी, सम्माननीय पंतप्रधान भारत देश के नरेंद्र जी मोदी जी, जिसका पुतला जलाया था, अपमान किया था, गालियां दिया था, लात मारा था नरेंद्र जी मोदी के पुतले पे, जिसने कांग्रेस के आंदोलन में, उसको भारतीय जनता पार्टी ने आज टिकट दिया और मेरी टिकट काटा है. बल्कि मैंने ज्यादा तो नहीं, लेकिन इतना बोलता हूँ, एक छोटे से कार्यकर्ता की भूमिका में पार्टी के लिए 27 दिन सेंट्रल जेल जाके आया हूँ. उसके बाद में 27 दिन के बाद में पार्टी ने उसका भी कदर नहीं की है. यहाँ तक कि अमरावती दंगे में मुख्य आरोपी मुझे बनाया गया है. पार्टी के लिए मैंने खून बहाया हूँ. आप सभी को पता होगा कि राजकमल पे जो आंदोलन हुआ था उसमें मेरा हाथ जला था, वो भी पार्टी ने कदर नहीं की. एक हाथ जोड़कर विनती करता हूँ, मैंने मेरी लाइफ बर्बाद किया हूँ. आप लोगों से सबसे विनती करूंगा, कोई भी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी में मत आइए और अपनी जिंदगी बर्बाद मत कीजिए. ये मेरी वाइफ है, 9 दिन हुए थे मेरे शादी को, मेरे को सेंट्रल जेल भेजा गया था. इस पे क्या बीती थी, इसका उदाहरण इससे पूछिए आप. देखिए, जैसे कि मेरे पति संगम गुप्ता, वो जो 20 साल से बीजेपी पार्टी से जुड़े हुए, 20 साल से वो अपने इतनी मेहनत कर रहे, इतना कार्यरत कर रहे, उनका फल क्या मिला आप खुद ही देखिए सामने. 20 साल से वो इंसान जो अपने फैमिली की कदर नहीं की, 9 दिन शादी को हुए, एक आदमी शादीशुदा आदमी अपनी वाइफ के साथ एंजॉय करता है, लेकिन वो सब छोड़ के उन्होंने बीजेपी पार्टी को चुना और उनके बदले क्या मिला उनको? आज हम कुछ भी नहीं पार्टी से मिला. जवाब मांगने यहाँ पे आए थे, तो पार्टी के नेता हमको जवाब ना देते हुए गालियां देके चले जा रहे हैं. इससे बड़ा कितना बड़ा दुर्गा है. गुरुजी को भी गालियां दे रहे, हमको गालियां दे रहे, क्या मतलब है? और आज मैं एक सेकंड के लिए बोलता हूँ कि आज अमरावती शहर में कई हिंदू संगठनों वालों से भी, हमारे प्रशांत जी देश पांडे जी से भी, हमारे इनसे भी बहुत धोखेबाजी हो गई. बीजेपी टिकट मिले नहीं. पर विशेष में जैसा भी कंवल जी पांडव ने, इन्होंने भी रात दिन बीजेपी को लेकर इनको भी टिकट नहीं मिले. दूसरे बात, अमरावती शहर के सीपर समाज और वाल्मीकि समाज है, इनको भी एक टिकट वाल्मीकि समाज के लिए इशू नहीं करे. उसके लिए भी मैं यहाँ पे यही वाल्मीकि समाज को लेकर और हमारे सब हिंदू संगठनों के हम लोग दूसरे पार्टी में प्रवेश करने जाएंगे. ये मेरा ऐलान है. और मुझे मेरे जो अपमान हुआ, मेरे मुंह पे तो किसी ने गाली दिया नहीं है, और जिस दिन मुंह पे गाली देंगे
उस दिन अमरावती शहर में क्या होगा वो सिर्फ आप लोगों को मालूम और क्या नहीं है। मेरे को ये भक्तों लोग बोल रहे हैं कि शिवराय कुलकर्णी ने तुम्हारे को गाली दिया और अपमानित बात करा तुम्हारे बारे में। तो ये मैं मीडिया के माध्यम से ये बताऊँ। और हमारे देवेंद्र फडणवीस सर है, मैं ये भी बोलता हूँ बीजेपी वाले लोगों को कि हमारे इतने अच्छे लाड़ के देवेंद्र फडणवीस सर, इनका नाम आप बदनाम मत होने दीजिए। हमारे सेंटर के प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी का इनका नाम बदनाम होने दीजिए। मुंह संभाल के बात करिए। अगर आगे से कोई अगर मुझे गाली देंगे तो ये समझ के अमरावती शहर में क्या होगा वो नहीं बता सकता मैं। बस इसी बात पे मैं सीपी सर से भी ये रिक्वेस्ट करता हूँ। राजापेट पुलिस स्टेशन के हमारे पीआई सर कुलर सर से भी यही प्रार्थना करते हो कि हमारे साथ में यहाँ पे आपके पुलिस स्टेशन के पीछे मेरे साथ में और हमारे पूरे हिंदू संगठन यहाँ पे इन्होंने बीजेपी वालों ने गाले से बात करे और आंग पे आए हम लोगों के। नन्ना डाके आज फेजरपुरे में अगर अन्ना अगर ये नाम बोले तो नाम के परिचित नहीं है। आप जैसा जानते होंगे कि मनपा ने फेजरपुरा रुक्मिणी नगर यह प्रभाग क्रमांक 11 बनाया। फेजरपुरा यह पर्टिकुलर नाम है और रुक्मिणी नगर एक नाम है, लेकिन इसके बावजूद भी हमारे जैसे फेजरपुरे भाग से भी एक भी टिकट भारतीय जनता पार्टी ने दी नहीं है। हम भारतीय जनता पार्टी का झंडा फेजरपुरे के उस गढ़ में लेकर चल रहे हैं कि जहां पर आप जानते हैं कि बहुत ज्यादा भारतीय जनता पार्टी के प्रति आक्रोश है। इसके बावजूद भी हम भारतीय जनता पार्टी का झंडा उस बीचों बीच मैदान में लेकर चलते हैं। ये हमारी दिरियादिली है कि हम भारतीय जनता पार्टी का झंडा और हिंदुत्व का झंडा लेकर चलते हैं। हम पिछले 25 सालों से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के मार्फत राष्ट्र की सेवा करते आ रहे हैं, लेकिन हमने राष्ट्र की सेवा करते करते राजनीति का यह झंडा इसलिए उठाया ताकि कुछ गलत लोग इस राजनीति से दूर हो। लेकिन इसके बावजूद भी भारतीय जनता पार्टी ने फेजरपुरे से केवल और केवल पाटिल इस समुदाय को प्राथमिकता रखते हुए तीनों की तीनों उम्मीदवार पाटिल समाज से दिए हैं। चौथा उम्मीदवार एससी आरक्षण था, नहीं तो वह भी उम्मीदवार पाटिल समाज का ही दिया जाता था। और विशेषतः 2 उम्मीदवार महिला और 2 उम्मीदवार पुरुष रहने के बावजूद भी तीनों उम्मीदवार महिला ही दिए हैं। उसके बावजूद भी जो नेता कहते हैं कि देवेंद्र फडणवीस का अभी 2 दिन पहले का स्टेटमेंट है कि हमारे पार्टी में हम संगठन के किसी भी नेता के परिवार को टिकट नहीं देंगे, लेकिन हमारे यहाँ पर के नेता दिनेश जी सूर्यवंशी, आप नाम नोट कीजिए, दिनेश सूर्यवंशी, इस नेता ने अपनी पत्नी के लिए टिकट लिया, साथ ही अपने भांजे के लिए हमारे प्रभाग से टिकट लिया। वो 3 माह पहले आने वाला नेता जिसको भारतीय जनता पार्टी की अब कौड़ा भी नहीं मालूम, ऐसे नेता को लाकर भारतीय जनता पार्टी का टिकट दे रहे केवल और केवल अपना भांजा इस नाते। यानी ये कितनी बड़ी शोकांतिका है। भारतीय जनता पार्टी के लिए जेल में हम जाए, चुनाव के लिए लड़ाए हम, पार्टी के लिए लड़े हम, केसेस हम लगाए, झंडा हम लेके निकले, लोग हम लेके निकले और नेता आकर अपने घर वालों को प्रमोट करे। ये किस तरह की पार्टी रह गई। यहाँ तो ऐसा चित्र आ रहा कि पार्टी केवल और केवल पहले एक जगह पे थी, अब दूसरी जगह पे हो गई। मेरा इशारा समझ गए होंगे, यानी केवल और केवल एक जगह से निर्धारित होकर पार्टी चल रही है। इतना बड़ा कार्यालय है जहाँ पर टिकटों का वाटा होना चाहिए था, लेकिन वहाँ पर काला कुत्ता भी दिखा नहीं। हम सबका साक्षात्कार लिया गया और बाहर के आने वाले व्यक्ति को पीछे के दरवाजे से टिकट दे दिया। जो व्यक्ति भारतीय जनता पार्टी का सदस्य भी नहीं है, ऐसे व्यक्ति को टिकट दे रहे, यानी ये इससे बड़ी शोकांतिका और क्या है। प्रभाग क्रमांक 19D मधून युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारी दाखल केलेले उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर भाजप नेते तुषार भारतीय यांनी आक्षेप घेतला आहे। तुषार भारतीय यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या आक्षेपांमध्ये म्हटले आहे की सचिन भेंडे हे अमरावती महानगरपालिकेचे ठेकेदार असून नियमांनुसार त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी। प्रभाग क्रमांक 19D मध्ये मी अर्ज भरला आहे आणि त्या ठिकाणी एक उमेदवार सचिन भेंडे यांनी पण अर्ज टाकला आहे, पण ते महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत। त्यांनी जिल्हा नियोजन आणि महानगरपालिकेची कामं घेतली आहेत आणि त्या कामाचं डिफेक्ट लायबिलिटीज जो असतो तो 3 वर्षाचा आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर तो कॉन्ट्रॅक्ट संपू शकत नाही आणि तो कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला ट्रान्सफर नियमानुसार होऊ शकत नाही आणि म्हणून ते जर कंत्राटदार आहे तर त्यांना नगर परिषदेची उमेदवारी
ही मिळू शकत नाही, ती लढू शकत नाही. त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रिटर्निंग ऑफिसर जे आहेत दराडे साहेब त्यांच्याकडे आमची बाजू मांडणं सुरू आहे. उसमें आपने एक कुछ पॉइंट भी निकाले थे कि उन्होंने उनके लाइसेंस को कैंसिल करने के संदर्भ में एक पत्र दिया था, वो बड़ी आपने गलती पकड़े है, वो क्या गलती थी? नाही, त्यांनी 2025 म्हणजे 17 डिसेंबरला त्यांनी एक पत्र दिलं की माझं लायसन रद्द करण्यात यावं. तारीख 17 आहे आणि महानगरपालिकेमध्ये शिक्का 16 तारखेचा आहे. म्हणजे हे पहिल्यांदाच झालं आहे आणि सगळी बनवाबनवी आहे असं दिसते आहे आणि म्हणून त्या संदर्भातला आम्ही तक्रार त्या ठिकाणी. क्या लगता है ये जो तकरार आपने दाखल करे इसके ऊपर में क्या निकलना चाहिए? नाही, जर त्याच्यावर सगळे कागदपत्र बघितले तर त्यांचा अर्ज हा रद्द झाला. या आक्षेपावरनं सध्या निवडणूक कार्यालयात मोठे गोंधळाचे वातावरण आहे. तुषार भारतीय यांच्याकडनं 3 वकिलांची टीम तर सचिन भेंडे यांच्याकडूनही 3 वकिलांची टीम जोरदार कायदेशीर युक्तिवाद करीत आहेत. दोन्ही बाजूंनी नियम, कागदपत्रे आणि निवडणूक कायद्याचे दाखले सादर करण्यात येत आहेत. या प्रकरणाचा निर्णय थोड्याच वेळात येण्याची शक्यता असून त्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर प्रभाग क्रमांक 19D मधील निवडणुकीचे गणित बदलणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे. प्रकरण नेमकं असं आहे की आम्ही अमरावती महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर होतोच, त्यात काही शंका नाही आहे. पण कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याचं माझ्यापाशी मनपानं दिलेलं हे आहे, सर्टिफाईड कॉपी आहे. ती कॉपी मी निवडणूक आयोगाला सबमिट केली आहे. निवडणूक आयोगाच्या फॉर्ममध्ये कुठल्याच प्रकारचं असं ऑब्जेक्शनेबल जे डॉक्युमेंट आहे असं काहीच नाही आहे. ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन टाकलं त्यांचं असं म्हणणं आहे, एखादा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर किंवा तो रद्द झाल्यानंतर त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो राहते हा 3 वर्षाचा राहते. 3 वर्षाचा डिफेक्टिव्ह लायबिलिटी पिरियड जर झालेलं नसेल तर त्या अनुषंगानं यांचा फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजे. मग मी जर 3 वर्ष आधी काम बंद केले असते तर मग जेव्हा म्हणजे उपास मरायचं काय. ठेकेदारी करणं हा काही गुन्हा नाही आहे. त्यांनी असा मुद्दा जो आहे असा चांगला घ्यायला पाहिजे होता. हा चुकीचा मुद्दा घेतला आहे असं काही नाही आहे. असं जर असेल तर अर्ध्या महाराष्ट्रातले फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजे. मग अर्ध्या महाराष्ट्रात असे लोक उभे आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लायबिलिटीज त्यांच्या अंगावर आहेत. आम्हाला जर करायचंच असतं तर आम्ही महानगरपालिकेत जे जुने नगरसेवक आहेत किंवा सभापती होते असे यांचे अनेक मुद्दे अमरावती महानगरपालिकेत फाईल पेंडिंग्स आहेत. आम्ही तसं न करता थेट लढ्यात विश्वास ठेवतो. आमदार रवी राणा साहेबांच्या विश्वासावर, आमच्या कामाच्यावर लोकांनी जनतेने जे विश्वास ठेवला त्याच्यावर लढायची आमची तयारी आहे. अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेच्या विभागीय संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचं मुख्य प्रचार कार्यालय थेट बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया सविस्तर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकी अगोदरच आता त्याचे परिणाम त्याच्यामुळे म्हणजे ज्यांना तिकीट भेटले आणि जे नाराज झाले ते अद्याप आपण काल बघितले. परंतु आता जी काल पत्रकार परिषद माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी घेतली त्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या पदाचा शिवसेनेचे संपर्क प्रमुख विभागीय संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिल्यानंतर कालपर्यंत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोर्ड लावले होते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा बोर्ड लावल्यानंतर या ठिकाणी धनुष्यबाणचा हा मुख्य प्रचार कार्यालय म्हणून याची उद्घाटन झाले होते. परंतु या ठिकाणी माजी पालकमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आता सर्व बोर्ड वगैरे काढून ठेवण्यात आलेले आहे. कोणत्याही प्रकारचे आता या ठिकाणी उमेदवार नाहीत. कारण भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना वेगळी लढत आहे आणि भाजप वेगळी लढत आहे. परंतु या पूर्ण निवडणुकीतून आता किनारा केलेला आहे. माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी सांगितलं आहे की मी या निवडणुकीमध्ये राहणार नाही आणि जे चांगले कार्यकर्ते राहणार, जे चांगले उमेदवार राहणार त्यांना मात्र समर्थन करणार, त्यांना मात्र सपोर्ट करणार. म्हणून आता या कार्यालयामध्ये कोणीच राहणार नसून हे कार्यालय सुद्धा आजपासून बंद झाले. मी कॅमेरा पर्सन जयासोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती. जगदीश गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचं प्रचार कार्यालय बंद होणं हे अमरावतीच्या राजकारणात महत्वाचं संकेत मानलं जात आहे. या प्रकरणावर शिवसेनेची अधिकृत भूमिका काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैकुंठ एकादशीच्या पावन पर्वावर अमरावती अंबानगरीत भक्तीचा अनुपम सोहळा अनुभवायला मिळाला.
बजरंग नगर ते सतीधाम मंदिरापर्यंत अमरावतीच्या किन्नर समुदायांनी काढलेली भव्य निशाण यात्रा सकाळी ठीक 9 वाजता मोठ्या उत्साहात निघाली. हातात श्यामबाबा यांचा झेंडा, होटांवर जय श्री श्यामचा नारा आणि ताल धरत भक्तिभावाने नृत्य करणारे किन्नर बांधव. हारे का सहारा श्याम बाबा हमारा या भक्तिगीताच्या गजरात डीजेच्या तालावर संपूर्ण अंबानगरी दुमदुमून गेली. एकीकडे 31 डिसेंबरला पाश्चात्य संस्कृतीनुसार नववर्षाचे स्वागत होत असताना दुसरीकडे किन्नर समाजाने श्याम भक्तीचा संदेश देत नववर्षाचे आध्यात्मिक आणि आगळेवेगळे स्वागत केले. 9 वर्षापासून अखंड सुरू असलेली ही निशाण यात्रा समाजाला भक्ती, समर्पण आणि सकारात्मकतेचा संदेश देत आहे. वैकुंठ एकादशीच्या दिवशी श्याम भक्तीचा हा सोहळा खऱ्या अर्थाने अमरावतीकरांकरिता आध्यात्मिक नववर्षाची सुरुवात ठरला. धारणी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना व्यासपीठ देणाऱ्या तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडलाय. शिक्षण विभाग, पंचायत समिती धारणी यांच्या वतीने आयोजित या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथील मैदानावर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. धारणी तालुक्यात विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नवी उंची मिळाली आहे. तालुकास्तरीय जिल्हा परिषद प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाच्या भव्य आणि जल्लोषात शुभारंभ पार पडला आहे. शिक्षण विभाग, पंचायत समिती धारणी यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव 2025-26 चे उद्घाटन आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कूल, माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय धारणी येथील प्रशस्त मैदानावर पार पडलेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना हारार्पण करून व पूजन करण्यात आले. यानंतर लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मधुर स्वागत गीताने संपूर्ण वातावरण भारावून गेलेत. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी मशाल प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धाचा अधिकृत शुभारंभ केला आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थित मान्यवरही भारावून गेलेत. या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या क्रीडा महोत्सवामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, स्पर्धात्मक भावना व आत्मविश्वास वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आलेत. नृत्य व क्रीडा, शिस्त आणि संस्कार यांचा संगम असलेला हा तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे. खेळातून घडणारी शिस्त, संघभावना आणि नेतृत्व गुण हेच उद्याच्या सक्षम पिढीचे भक्कम पायाभूत तत्व असल्याचे या महोत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. धारणी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धेची आवड आणि आत्मविश्वास वाढवणारा हा क्रीडा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झालाय. जळकापट तालुका धामणगाव रेल्वे येथे सुरू असलेल्या बैलगाडा शंकरपट स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमधनं नागरिक मोठ्या उत्साहात शंकरपट पाहण्याकरिता जडी कापटमध्ये दाखल झालेत. महाराष्ट्रातील विविध भागातून पटशौकीन आपल्या सजवलेल्या बैलजोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षिततेची योग्य व्यवस्था आणि उत्कृष्ट आयोजनामुळे शंकरपट स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शंकरपट स्पर्धेला खासदार अमर काळे यांनी भेट देत आयोजकांचे विशेष कौतुक केलेत. शंकरपट हा शेतकऱ्यांचा पारंपरिक आणि संस्कृतीशी जोडलेला खेळ असून अशा खेळांचे जतन आणि संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज जळकापटाच्या इथं या पठाच्या निमित्तानं येणं झालं आणि श्री गजानन कृषी गट आणि आसरा बैलगाडा ग्रुप धामणगाव रेल्वे यांच्या वतीनं आणि आमचे डॉक्टर सालनकर साहेब, आमचे परागजी राऊत या सर्व आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून 111 वर्षापूर्वी खंडित झालेली पटाची परंपरा यावर्षी नव्यानं पुन्हा सुरुवात होते आणि ही जी सुरुवात या सर्वांच्या माध्यमातून झाली आहे. मी सर्वात पहिले आयोजकांचं डॉक्टर साहेबांचं, परागजींचं, त्यांच्या सर्व टीमचं, आसरा बैलगाडा ग्रुपचं आणि श्री कृषी बचत गटाच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं या आयोजनाबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये सातत्यानं हे आयोजन आता पुढच्या काळामध्ये चालू राहील
ही अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण जर शंकरपट म्हटलं तर खऱ्या अर्थानं हा आपला शेतकऱ्यांचा खेळ आहे. आणि फक्त माझी इतकी अपेक्षा राहील सरकारकडनं की अतिशय कठीण दिवसामध्ये आज शेतकरी जीवन जगतोय. जय जवान जय किसान हा नारा आपल्या देशाचे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता. परंतु दुर्दैवानं आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे, मला या निमित्तानं सरकारकडे फक्त इतकी अपेक्षा करावीशी वाटते की आम्हाला आपली कर्जमाफी नाही पाहिजे. फक्त 2014 जे आश्वासन आपण या देशातल्या जनतेला दिलं होतं की शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, हे जे आश्वासन तत्कालीन तेव्हा पंतप्रधान व्हायच्या पहिले मोदी साहेबांनी दिलं होतं. माझी मोदी साहेबांना नम्र विनंती इतकीच आहे की 11 वर्षापूर्वी देशातल्या शेतकऱ्यांना दिलेलं शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, हे जे त्यांनी वचन दिलं होतं त्या एक वचनाची पूर्तता करावी. आणि ह्या एका वचनाची पूर्तता जर झाली तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता, त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे चांगले दिवस या देशामध्ये येतील. त्यामुळे त्या एका वचनाचं, त्या एका आश्वासनाची पूर्तता माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाली पाहिजे. यावेळी बोलताना खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवरही भाष्य केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षापूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजही शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर त्यांच्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव मिळावा, हीच खरी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. तसेच शंकरपट हा शेतकऱ्यांचा खेळ असल्याने इतर खेळांप्रमाणेच शंकरपटालाही शासनाचा राजाश्रय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. श्री गजानन कृषी गट यांनी मला 2 महिन्याच्या अगोदर एकदम अध्यक्ष म्हणून पट कमिटीचा, पंच कमिटीचा अध्यक्ष म्हणून नेमलं. त्यावेळी आम्ही इथे ज्यावेळी आलो त्यावेळी इथे एक फूट म्हणजे एक मनुष्य असा 5-5, 6-6 फूट असलेले गड्डे होते. हे गजानन कृषी गटाची मेहनत आहे. आणि आज आम्ही या 111 वर्षानंतरची जी ही संस्कृती होती, या शंकरपटाचं नॉमेनक्लेचर ज्याच्या नावावरून झालेलं होतं, ज्या गावाच्या याच्यावरून झालेलं होतं, जळका पटाचे ज्या गावाला नाव मिळालेलं होतं, अशा शंकरपटाच्या याची पूर्णोक्ती करण्यात यशस्वी झालेलो आहे. आज पटाचा 3रा दिवस आहे आणि आम्हाला खूप भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा आम्ही 20 ते 25% वरती आहे. हे आम्हाला भगवान नंदी बैलांनी दिलेला आशीर्वाद आहे, त्यांनी आम्हाला ब्लेस केलेला आशीर्वाद आहे. ती परंपरा जुनीच आहे, पण आमचा उत्साह नवीन आहे आणि आमच्या उत्साहाला या सगळ्या लोकांनी साक्षांकित करून आज जो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप मनस्वी धन्यवाद. विशेष म्हणजे या शंकरपट स्पर्धेकरिता थेट अमेरिका येथूनही पाहुणे उपस्थित होते. त्यांनी या पारंपरिक खेळाचे आणि आयोजनाचे मनापासून कौतुक केलेत. जळकापट येथील शंकरपट स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. Hello, my name is Ishan. I came from the UK and I'm here to watch this ox race. I found it very interesting and I saw the bulls went very fast. महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, ये है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभात प्रभात। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम।
नागपुरात पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात यशोधरा नगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. या कारवाईची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी दिली आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशाच्या वादातून एका महिलेला मारहाण करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून आरोपींनी महिलेला मारहाण केल्याचे या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. फिर्यादी नामे अस्मा परवीन शेख सलीम वय 34 वर्ष, राहणार कुंदनलाल गुप्तानगर, ह्या जखमीसुद्धा आहेत. तर यांचे आणि आरोपी त्यांच्याच गल्लीत राहणारे आहेत. त्यांच्याशी उधारीच्या पैशावरून वाद झाला. आधी उधारी उसने पैसे दिलेले होते, त्यांनी ते याच्यामधून त्यांच्यात वाद झाला आणि वादाचं पर्यवसान मोठ्या घटनेत झालं. त्यांनी एकमेकांना मारपीट केली. त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या तक्रारीवरून आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात एकूण 4 आरोपी असून आतापर्यंत 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, 2 फरार आहेत. एक आरोपी आहेत सय्यद तन्वीर सय्यद रफिक वय 24 वर्ष आणि एक आहे मोहम्मद शाहिद सय्यद मोहम्मद रफिक वय 26 वर्ष, राहणार दोन्ही कुंदनलाल गुप्तानगर. हे सध्या ताब्यात आहेत, पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि 2 आरोपींचा शोध सुरू आहे. पैशाच्या वादातून कायदा हातात घेणाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. यशोधरा नगर पोलिसांचा तपास सुरू आहे. नागपूरमधील मेडिकल चौकातील VR मॉल परिसरात किरकोळ प्रश्नातून मोठा हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. काय चाललंय असा प्रश्न विचारणं एका तरुणाच्या जीवावर बेतलाय. 4 जणांनी मिळून एका महिलेशी वाद घालत असताना हस्तक्षेप करणाऱ्या तरुणांवर हल्ला केलाय. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान करत आरोपी फरार झाले होते. इमामवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया या रिपोर्टमधनं. मेडिकल चौकातील VR मॉल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा तिरपुडे हा तरुण VR मॉलमधील सेनफ्लेक्समध्ये काम करतोय. काम संपल्यानंतर तो त्याचे सहकारी आकाश करपते, प्रियांशू कावडे आणि चांद पाटोळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. VR मॉल समोर एका कारमध्ये बसलेले 4 युवक एका महिलेशी वाद घालत होते. हा वाद पाहून कृष्णा आणि त्याच्या साथीदारांनी काय चाललंय असा प्रश्न विचारला. याच प्रश्नाचा राग आल्याने आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली. या हल्ल्यात आकाश करपते याला दगड मारून जखमी करण्यात आलं. तसेच प्रियांशू कावडे यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. इतक्यावरच न थांबता आरोपी कृष्णाची सायकल घेऊन घटनास्थळावरून पळून गेलेत. या घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सिद्धार्थनगर येथील यशस्वी मुकेश बागडे, अंशुल चंद्राल पवार, प्रज्वल मिलिंद काळे आणि ओंकार नगर येथील कौस्तुभ उर्फ कार्तिक अविनाश कडू या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत. VR मॉलमधील कामगार त्यांची नाईट शिफ्ट करून परत घरी चालले होते. त्या टायमाला VR मॉलच्या समोरच स्टार बस समोर एका महिलेशी 2 इसम भांडण करत असले दिसल्यामुळे ते तिकडे काय प्रकार आहे व सोडवण्यासाठी गेले असता ते दोन्ही आरोपी त्यांच्याशी उद्धट घालू लागले, त्यांनाच मारहाण करू लागले. त्याच वेळी त्यांचे साथीदार शेजारी स्विफ्ट गाडी उभी होती त्या गाडीतून उतरले आणि 5 लोकांनी त्या सोडवायला गेलेल्या इसमावर हल्ला केला, त्याला मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याची मोटारसायकल सुद्धा बळजबरीने त्याच्या ताब्यातून घेऊन गेले. सदरची घटना 29 तारखेला सकाळी आपल्याकडे दुपारी रिपोर्टिंग झाली. त्याप्रमाणे फिर्यादीची आपण तक्रार घेतलेली आहे आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात 4 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहेत. एक फरार आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे. नागपूरमध्ये शौक पूर्ण करण्यासाठी युवक चोर बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पाहूया हा रिपोर्ट.
नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शौक पूर्ण करण्यासाठी घरफोडी करणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बघेले यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोपी केवळ आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरानगर पोलीस करीत आहेत. नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडी करणारे आरोपी वेळेत जेरबंद झाले असून शहरातील नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फिर्यादी जे कुंदनलाल गुप्तानगरमध्ये राहतात त्यांच्याकडे चोरी झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमच्या तपास पथकाने तपास सुरू केला आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्या चोरीमध्ये आतापर्यंत 1,31,000चा मुद्देमाल चोरीला गेलेला होता. आपल्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी नामे मोहम्मद नूर अन्सारी, नसीरुद्दीन अन्सारी वय 18 वर्ष आणि मोहम्मद जिशान फयाज अन्सारी वय 18 वर्ष, दोन्ही राहणार कुंदनलाल गुप्तानगर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून आतापर्यंतच्या तपासात एकूण 81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तपास सुरू आहे. आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी त्यांचे बाहेरचे शौक आहेत, मोबाईल घेणे किंवा बाहेर फिरणे वगैरे, त्याच्यासाठी पैशाची गरज असल्याने चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. शौकासाठी गुन्ह्यांचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना पोलिसांचा धाक कायम असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलिसांची कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी अंमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तस्कराला तहसील पोलिसांनी रंग्यात अटक केली आहे. ही कारवाई 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास करण्यात आली असून आरोपींकडनं एमडी जप्त करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास हॉटेल जवळ एमडी अंमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तस्कराला तहसील पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पोलीस कारवाई दरम्यान आरोपीकडनं एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत असून या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 891/2025 कलम 8 क 21 ब NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशन तहसील DB पथकाचे PSI रसूल शेख हे काल रात्री पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मेयो हॉस्पिटलसमोर जे कृष्णम हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ आरोपी नामे लोकेश हरिप्रसाद श्रीभद्रे वय 22 वर्षे, राहणार सोमवारी क्वार्टर नंबर 93 दीपक मेश्राम यांच्या घरी किरायाने पोलीस ठाणे सक्करदरा हा इसम MDची डिलिव्हरी देण्याकरिता येणार आहे अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. NDPS ॲक्टच्या तरतुदीनुसार सदर अधिकाऱ्याने स्टाफसह सदर आरोपीला पकडले आणि त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 9.71 ग्राम MD पावडर मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आलेले आहे. त्याची किंमत एकूण 97,100 रुपये. त्याचप्रमाणे त्याचा एक मोबाईल ज्याची किंमत 10,000 असं एकूण 1,07,100 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केलेला आहे. सदर आरोपी हा MDची तस्करी करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने आपण ती कारवाई केलेली आहे. तो कोणाला डिलिव्हरी देण्याकरता आला होता त्याचप्रमाणे त्यांनी ते MD पावडर कोणाकडून मिळवले होते किंवा त्याला कोण दिले होते याबाबत आज आम्ही PSI रसूल शेख यांनी सदर आरोपीला कोर्टामध्ये हजर करून 2 दिवसाचा PCR मिळवलेला आहे आणि याबाबत आम्ही पुढील तपास करीत आहोत. आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. तरीसुद्धा तो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अंमली पदार्थाच्या तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये कसा काय अडकला याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत.
एमडी तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला रोखण्याकरिता पोलिसांकडनं अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे. नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विश्वास, प्रेम आणि ओळखीच्या आड एका युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला असून या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे, पाहूया ह्या सविस्तर वृत्तात. नागपुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका युवकाने विश्वासघात करत युवतीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील एका ढोल ताशा पथकात सहभागी असलेल्या युवतीची त्याच पथकातील एका युवकासोबत ओळख झाली. ही ओळख पुढे प्रेम संबंधात रूपांतरित झालीत. याच विश्वासाचा गैरफायदा घेत या युवकाने युवतीला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे कोल्ड्रिंकमध्ये नशेचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढण्यात आल्याचा आरोप आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पीडित युवतीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत अवघ्या 2 तासात पीडितेची पंचनाम्यात चौकशी पूर्ण केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही पोलीस उपनिरीक्षक पल्लवी गोसावी, नेमणूक पोलीस ठाणे तहसील नागपूर शहर, पोलीस ठाणे अपराध क्रमांक 890/2025 कलम 123 64 352 351 3 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील पीडिता ही ढोल ताशा पथकामध्ये तिची एका आरोपीसोबत म्हणजे मुलासोबत ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालंय. तर ते एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर यातील आरोपिताने पीडितेस वारंवार एका खाजगी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि त्याच हॉटेलमध्ये त्यानं कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीकारक औषध देऊन पीडितेचा असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याचे न्यूड फोटो बनवले, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. त्यानुसार पीडितेला वारंवार धमकी देऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन धमकावून तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. तशा ह्याच्यावरून पोलीस ठाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास आम्ही स्वतः करत असून यामध्ये काल दिनांक 29/12/2025 रोजीच आरोपीस तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. आज आरोपीस कोर्टासमक्ष हजर केले. त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपीचा 4 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवशी पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली गेटवर पर्यटकांना वाघांचे दुर्मिळ आणि अविस्मरणीय दर्शन घडले आहे. एकाच दिवशी 2 वाघ आणि थेट शिकारीचा थरार, पाहूयात हा खास रिपोर्ट. वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाने पर्यटकांना दिली अविस्मरणीय भेट. पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात जंगलातील प्रमुख वाघ T98 आणि T108 एकाच दिवशी पर्यटकांसमोर अवतरलेत. वाघांच्या नियमित दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या चोरबाहुली गेटवर 31 डिसेंबर रोजी सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय. या सफारी दरम्यान वाघ T108 ने सांबाराची शिकार केल्यानंतर ते भक्ष्य खातानाचे थरारक दृश्य पर्यटकांना प्रत्यक्ष पाहायला मिळालेत. जंगलातील नैसर्गिक जीवनचक्राचा हा क्षण अनेक पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि ही सफारी वर्षातील सर्वात स्मरणीय ठरली आहे. नागपूर येथील जरीपटका परिसरातील हरकित सिंग कलसी यांनी ही सफारी आतापर्यंतच्या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्तम असल्याचे सांगितलेत. तसेच जिप्सी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांच्या मार्गदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केलेत. चोरबाहुली गेटमध्ये समृद्ध जैवविविधता, वाघांचे नैसर्गिक वर्तन आणि सुरक्षित सफारी व्यवस्थेमुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. उपसंचालक अक्षय गजबी आणि सहाय्यक वनसंरक्षण पूजा लिमगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोरबाहुली गेटचे सौंदर्यीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यात पर्यटकांकरिता सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती वन विभागाने दिली आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवशी लाभलेले हे वाघदर्शन पर्यटकांकरिता केवळ सफारी नव्हे
तर निसर्गाशी थेट जोडणारा आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरला आहे. वर्षाची सांगता झाली आणि निसर्गाने दिली थरारक आठवण. सोरबाहुली गेटवरील हे वाघदर्शन पर्यटकांकरिता आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण ठरला आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. भंडाऱ्यातून माणुसकी हादरवणारी आणि अंतःकरण सुन्न करणारी घटना समोर आली आहे. राजापूर नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मंदिर परिसरात एका नवजात अभ्रकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. देवाच्या दारी अशा निष्पाप जीवाचा अंत झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या निर्दयी कृत्यामागे नेमकं कोण आहे हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. नेमकं काय घडलं आहे, पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, जाणून घेऊया प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्या रिपोर्टमधनं. भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापूर नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास एका नवजात अभ्रकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. देवाच्या दारी मंदिर परिसरात निष्पाप बाळाचा असा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत नवजात अभ्रक दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. परिसर सील करून पंचनामा करण्यात आला. अभ्रकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक पाहणीत अभ्रक नवजात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या याचा खरा खुलासा पोस्टमॉर्टम अहवालानंतरच होणार आहे. देवाच्या दारी बाळाचा मृतदेह आढळणे ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या निर्दयी कृत्यामागे नेमकं कोण आहे, आई वडिलांनीच हे कृत्य केलं आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धक्कादायक घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. निष्पाप बाळाला न्याय मिळणार का हा प्रश्न आता संपूर्ण शहर विचारत आहे. सकाळी काही आमच्या गावचे यदुनाथ परबते आणि हेमंत दिलाराम घोनाडे हे दोघेही रोज सकाळी मंदिराची साफसफाई आणि धुणं पुसणं करायसाठी येतात. ते जेव्हा आले त्यांना इथे एक अभ्रक दिसला. त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलो आणि पाहिलं तर तिथे एक माता राणी दुर्गा मातेच्या काय म्हणतात त्याला मूर्तीच्या शेजारी जो ओटा आहे त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक अभ्रक ठेवलेला होता, कपड्यामध्ये गुंडाळलेला. तो जिवंत होता काय? मी आलो त्यावेळी जिवंत नव्हता. निष्पाप बाळाचा असा अंत ही केवळ एक घटना नसून समाजाच्या संवेदनशीलतेवर उमटलेला काळा डाग आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर या प्रकरणाचा खरा उलगडा होणार असला तरी दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. भंडारा पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवत असून या घटनेतील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुसद तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. वैद्यकीय देयक खात्यात जमा करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खेरखेडा येथील मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्याकडनं मंजूर झाले होते. मात्र हे वैद्यकीय देयक लवकर खात्यात जमा करून देण्यासाठी मुख्याध्यापक गौरीशंकर सैदाणे यांनी तक्रारदार शिक्षकाकडे 1500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. 22 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांनी सापळा रचून मुख्याध्यापक गौरीशंकर सैदाणे यांना रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपी लोकसेवकाकडनं वैद्यकीय देयक मंजूर करून खात्यात जमा करण्यासाठी लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर आरोपीस ताब्यात घेऊन खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरूच असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. वर्ष संपत आहे मात्र वेदना काही संपत नाही. यवतमाळ जिल्ह्यात 2025 हे वर्ष बळीराजासाठी काळरात्र ठरले आहेत. अतिवृष्टी, नापिकी, वाढते कर्ज आणि तुटपुंजी मदत या सगळ्यांच्या विळख्यात सापडून तब्बल 354 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका बाजूला नवीन वर्षाची चाहूल तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. पाहुयात याचा सविस्तर आढावा. यवतमाळहून दुर्गेश कान्हू यांचा हा रिपोर्ट. काळ्या आईची सेवा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 2025 हे वर्ष वेदनांनी भरलेले ठरले आहे. दिनदर्शिका बदलणार असली तरी शेतकऱ्यांच्या मनातील दुःख आजही कायम आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान निसर्गाने रौद्ररूप धारण करत 6,64,595 हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त केलीत. याचा थेट फटका 5,35,636 शेतकऱ्यांना बसलाय. खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं. नुकसान भरपाईसाठी शासनाने 638 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील 99% रक्कम वाटप झाल्याचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात ही मदत जखमेवर मीठ सोडणारी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांना व्यक्त होत आहे. पिके हातातून गेली, कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने 2025 या एकाच वर्षात 354 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय नोंद जिल्ह्याला हादरवणारी आहे. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्येची राजधानी म्हणून ओळखला जातो. यावर्षी कापसाचे पीक अर्ध्यावर आले, खर्च दुप्पट झाला. मात्र मिळालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून होत आहे. वेदना कितीही मोठ्या असल्या तरी बळीराजा हार मानत नाही. नवीन वर्षात निसर्ग साथ देईल आणि चांगले दिवस येतील याच आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नांगराची मूठ हातात घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सुनील मधुकर राऊत, मुक्काम अंतरगाव. यंदा शेती आपला पयाटी, सोयाबीन, तूर. यंदा शेती बी आपलं सोयाबीन पिकली नाही, कापसाचे भाव नाही आहे. माझ्याजवळ 17 एकर जमीन आहे. माझी 10 एकर पयाटी आहे. 10 एकर पयाटी, 7 एकर सोयाबीन आहे. योग्य भाव द्यावा ही माझी विनंती आहे. नवीन वर्ष उंबरठ्यावर उभं आहे, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं अजूनही प्रलंबितच आहे. 2026 हे वर्ष तरी बळीराजासाठी दिलासादायक ठरेल का, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकरी कुटुंब विचारत आहेत. भोकरदन तालुक्यात प्रशासनाविरोधात असंतोष उफाळून आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आंदोलन करणाऱ्या सरपंचावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. डोळ्याला पट्टी आणि हातात दोरी बांधून करण्यात आलेले अनोखे आंदोलन आता जेलभरो आंदोलनात बदलले आहेत. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रशासन आणि जनतेत तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव आणि बळीराजा फाउंडेशनचे नारायण लोखंडे यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर सलग 5 दिवस आमरण उपोषण केले होते. या उपोषणात विहिरीचे मस्टर सुरू करणे, शेतकऱ्यांसाठी गाय गोठा योजना राबविणे अशा न्याय मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात सरपंच मंगेश साबळे यांनी डोळ्याला पट्टी बांधून हातात दोरी धरून डफली वाजवत प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन केलेत. यानंतर प्रशासनाने मागण्या मान्य करत उपोषण सोडविलेत. मात्र उपोषण संपल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच नायब तहसीलदारांनी सरपंच मंगेश साबळे
आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कथित अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ भोकरदन येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय. आंदोलकांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शहीद भगतसिंगाचा शहीद भगतसिंगाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकर. शेतकरी प्रश्नांवरनं पेटलेला हा संघर्ष आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गुन्हे तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. भोकरदन मधील या संपूर्ण घडामोडीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रारसी सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. महानगरपालिका चुनाव महासंग्राम शुरू. ये सिर्फ वोट नहीं, ये है शहर का भविष्य. पानी, सड़क, सफाई, सुरक्षा. वादे कागजों पर नहीं, जमीन पर परखे जाएंगे. जनता करेगी सवालों से वार. और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार. दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने. सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें. सवाल तेज, जवाब साफ. आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग. देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम.